सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वडूज शाखेत संस्थापक चेअरमन तानाजी गणपती मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महेश गोडसे, जगदीश गोडसे, गणेश बागल, अर्जुन जाधव, वडूजचे शाखाधिकारी जीवन अवघडे, देवडीच्या शाखाधिकारी ज्योत्स्ना वाघमारे, प्रियंका कनसे, अमित धुमाळ, विजय देवकर यांच्यासह सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रक्तदान शिबिरात जवळपास 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले। तानाजी मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। आज आपल्या सुखकर्ता कोऑपरेटिव्ह बँकेचे सर्वेसर्वा श्री तानाजी गणपती मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त आपण वडूज शाखेमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर आपण दीपप्रज्वलन करून आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम पण घेतो। तर सर्वांनी 2 मिनिटं चिंतन करूया। आज वडूज येथे सुखकर्ता क्रेडिट सोसायटी लिमिटेड वडूज यांच्या वतीने तानाजी मोहिते बँकेचे चेअरमन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। तरी त्याला छान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। सुखकर्ता कोऑपरेटिव्ह लिमिटेड बँक सोसायटी यांचे सर्वेसर्वा तानाजी गणपत मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। त्यासाठी बरेच मान्यवर येत आले, प्रत्येकाचं नाव घेणे शक्य नाही, पण आपल्या त्यांच्यासाठी वेळात काढून आले त्यासाठी सर्वांचे पहिले आभार। त्याच वतीने त्यांचा दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि ह्या रक्तदान शिबिरासाठी सर्वांचा भरघोस प्रतिसाद मिळावा आणि सर्वांनी आपले शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। नमस्कार, मी ज्योत्स्ना वाघमारे, सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड दहिवडी ही ब्रांच मॅनेजर म्हणून काम करते। आज इथं वडूज गावामध्ये वडूज ब्रांचच्या सर्व स्टाफनी माननीय श्री तानाजी मोहिते साहेबांचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि यासाठी सर्व लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे। पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचं आम्हाला मार्गदर्शन कायम लाभो ही ईश्वराची चरणी प्रार्थना। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।